हाय गाइस, आज आपण करणार आहे उरलेल्या भाताची रेसिपी। त्यासाठी मी पहिले टाकून घेतलेले आहेत कांदा, टोमॅटो, मिरची। त्यामध्ये तेल टाकून घेऊया। त्यामध्ये लसूण ठेचून टाकूया, कढीपत्ता टाकून घेऊया, मिरची पण टाकून घेऊया। रात्रीचा उरलेला असतो भात, आपण वेस्ट न करता त्यामध्ये खूप सारे रेसिपी बनवू शकतो। आता मी या भातामध्ये मोड आलेली मूग मटकी टाकणार आहे। सकाळचा नाश्ता म्हणून खूप छान होतो, पौष्टिक होतो। त्यामध्ये टाकून घेतले राई, जिरं। छानपैकी आपण राई तडतडून घेऊया। त्यामध्ये आता टाकून घेऊ कांदा लालसर होईपर्यंत तळूया। कांदा लालसर झालेला आहे। आता त्यामध्ये टाकून घेऊया टोमॅटो छानपैकी लालसर झालेला आहे। आता त्यामध्ये मीठ, हळद पण टाकून घेऊया आपण। तर छानपैकी एकजीव करून घेऊया। आता त्यामध्ये टाकून घेऊ आपण मोड आलेली मूग मटकी। मूग मटकी ही छान कच्ची होईपर्यंत आपण बारीक गॅसवर त्याला परतून घेऊया। 5-10 मिनिटं त्याला तसंच परतूया। आपली मूग मटकी छान कच्ची शिजून झालेले वाफेवर। आता त्याच्यात टाकून घेऊया आपण भात टाकून झाल्यावर त्याला सर्व एकत्र करून घेऊया। त्याला मिक्स करून झाल्यानंतर तो 10 मिनिटं वाफेवर ठेवूया। हे पहा, भात आपला असा सुट्टा झालेला आहे। हे पौष्टिक आहे सकाळच्या नाश्त्यासाठी। लहान मुलं सहसा खात नाही मोड आलेले, तर आपण त्यामध्ये अजून काही पण ॲड करू शकतो। आता त्यामध्ये टाकून घेऊया आपण बारीक चिरलेली कोथिंबीर। आपली कोथिंबीर टाकून झालेले भात तयार झालेला आहे। फोडणीचा न करता असा भात या पद्धतीने केलं खूप छान चविष्ट होतं। हे बघा कसा झालेला आहे भात। या खायला कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। गाईज बाय।